नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 त्यामधील जो घटक आहे अर्थ नियोजन त्यातील सराव संच 4.3. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. उदाहरण क्रमांक दिलेले आहेत. इथे दर्शनी किंमत आहे, मूल्य प्रकार आहे आणि बाजारभाव आहे. या ठिकाणी शेअरची दर्शनी किंमत या पहिल्या उदाहरणामध्ये 100 रुपये दिलेली आहे. मूल्य प्रकार जो आहे तो सममूल्य आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आपल्याला काढायचा आहे. सममूल्य म्हणजे जेव्हा शेअर सममूल्य असतो तेव्हा दर्शनी किंमत आणि बाजारभाव समान असतात. तर सम म्हणजे समान, सारखे, मूल्य म्हणजे किंमत. या ठिकाणी बघा, जेव्हा शेअर सममूल्य असतो तेव्हा त्याचा बाजारभाव दर्शनी किंमती एवढाच असतो. या ठिकाणी दर्शनी किंमत 100 आहे म्हणजे बाजारभाव पण तेवढेच 100. बरोबर आहे. आता इथे बघा, इथे काय दिले, अधिमूल्य बरोबर ₹500, बाजारभाव 575. अधिमूल्य म्हणजे आपल्याला समजायला मी सांगतो बघा, अधिक अधिक म्हणजे जास्त, म्हणजे जास्त मूल्य आहे. या मूल्य प्रकारामध्ये काय जास्त मूल्य आणि किती आहे ते 500 रुपये. मग या ठिकाणी बाजारभाव 575 आहे. मग आता आपल्याला बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. लक्षात घ्या, बाजारभावाची किंमत काय असते, तर ही दर्शनी किंमत आणि अधिमूल्य जे काय असेल त्याची बेरीज केली की बाजारभाव मिळणार. कारण अधिमूल्य म्हणजे बाजारभाव जास्तच असणार आहे. बरोबर. मग आता बाजारभाव त्यांनी दिलेला आहे, दर्शनी किंमत काढायची आणि अधिमूल्य दिलेलं, मग त्या किमती लिहून घ्यायच्या. 575 बरोबर दर्शनी किंमत अधिक 500. दर्शनी किंमत काढायचं तर या 575 आणि 500ची वजाबाकी करायला लागेल. कारण बघा, 500 आणि दर्शनी किंमत मध्ये बेरीज आहे, विरुद्ध दिशेला जाताना विरुद्ध क्रिया म्हणजे वजाबाकी होईल. मग 575 वजा 500 करायला लागेल. दर्शनी किंमत बरोबर 575 वजा 500 म्हणजे 75. आलं लक्षात. मग इथं दर्शनी किंमत किती 75 रुपये होती, अधिमूल्य 500 रुपये, त्याच्यामुळे ह्या दोघांची बेरीज झाली 75 अधिक 500 बरोबर 575. आता इथे बघा, दर्शनी किंमत 10 दिली आहे आणि बाजारभाव मात्र 5 रुपये, म्हणजे मूल्य कसं झालं, कमी झालं. अवमूल्य ज्या वेळेला दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव कमी होतो त्यावेळेला समजायचं तो मूल्य प्रकार अवमूल्य प्रकारचा आहे आणि ते किती आहे ते आपल्याला काढायचं. जेव्हा बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा कमी असतो तेव्हा शेअरचा प्रकार अवमूल्य आहे असे म्हणतात. मग अवमूल्य बरोबर दर्शनी किंमत वजा बाजारभाव, कारण दर्शनी किंमत जास्त असणार आहे त्याच्यामुळे दर्शनी किंमत आधी घेतला आणि त्याच्यातून बाजारभाव वजा केला. दर्शनी किंमत 10 वजा बाजारभाव 5, 10 वजा 5 5. मग शेअरचा प्रकार अवमूल्य आणि किती आहे ते बरोबर 5 रुपये 5. ठीक आहे, पहिला प्रश्न झाला, एकदम सोपा होता ना. आता दुसरा प्रश्न बघा, बाजारभाव ₹80 होता तेव्हा अमोलने ₹100 दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. ठीक आहे, आता ना उदाहरण सोडवताना पहिल्यांदा जी माहिती दिली आहे ना ती पहिल्यांदा लिहून घ्यायची, म्हणजे काय आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जातं. पहिलं बाजारभाव दिलाय बघा, 80 रुपये दिले ना, मग बाजारभाव बरोबर 80 रुपये. नंतर काय दिले, 100 दर्शनी किमतीचे, म्हणजे शेअर्सची दर्शनी किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे. शेअरची दर्शनी किंमत दिली आहे 100 रुपये. शेअर्सची संख्या दिली आहे बघा 50 शेअर्स विकत घेतलेत ना, मग शेअर्सची संख्या 50. अजून काय दिलंय का, त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. मग या ठिकाणी लाभांशाचा दर दिलाय त्यांनी 20%. बरोबर ना, हा टक्के आला म्हणजे तो दर असतो, लाभांशाचा दर 20%. आता बघा आपल्याला काय काढायचंय, गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर, म्हणजे इथे जायचंय. मग याचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. ते मी एका बाजूला लिहून ठेवतो की तिथपर्यंत आपल्याला जायचंय त्या सूत्रात किमती लिहायला. म्हणून बघा, परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. हा एकूण लाभांश नाही आहे, हा लाभांशाचा दर आहे. नाही तर काय लगेच 20 लिहाल तिथे, तसं चालणार नाही. तर ठीक आहे, आता या इथपर्यंत जायचंय. आपण एकूण गुंतवणूक सुरुवातीलाच काढू शकतो कारण ते सोपं आहे. एकूण गुंतवणूक म्हणजे काय,
बाजारात त्या शेअरची किंमत किती होती? 80 रुपये. आपण घेतलेत किती शेअर? 50. मग 80 गुणिले 50 केलं की आपल्याला एकूण गुंतवणूक मिळेल की नाही? बरोबर की नाही? समजा एखाद्या पेनची किंमत 5 रुपये आहे, असे आपण 50 पेन विकत घेतले, तर 5 गुणिले 50 करायचं, म्हणजे म्हणजे आपण किती गुंतवणूक केली पेन घेण्यामागे ते आपल्याला कळेल. 5 गुणिले 50. तसंच आहे या ठिकाणी. एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव दिलाय त्यांनी 80 गुणिले 50 बरोबर, बघा हे 2 शून्य आहेत ते मांडायचे, 2 शून्य, आणि 8 पंचे 40 म्हणजे 4000 येईल. आता तुम्ही म्हणाले या ठिकाणी दर्शनी किंमत गुणिले शेअर्सची संख्या का नाही केलं? कशी करणार आहे? आपल्याला बाजारभावाप्रमाणेच शेअर विकत घ्यावा लागणार आहे ना. मग जर बाजारभावानुसार शेअरची किंमत 80 आहे तर आपल्याला 80 नेच गुणायला लागेल, 100 ने गुणून जमणार नाही. ठीक आहे. तर एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या बरोबर 80 गुणिले 50 बरोबर 4000. ठीक आहे. हे झाली एकूण गुंतवणूक. आता पुढे आपल्याला एकूण लाभांश पण काढायचा आहे. आता हे एक मिळालं, ही एक किंमत मिळाली की आपण परताव्याचा दर काढू शकतो. आता बघा, एका शेअरवरील लाभांश, बघा एका शेअरवरील लाभांश बरोबर 100 गुणिले लाभांशाचा दर किती दिलाय? 20% म्हणजे 20/100. 20% म्हणजे 20/100. 40% म्हटलं की 40/100. 80% म्हटलं की 80/100. मग एका शेअरवरील लाभांश काढायचा आहे तर हे सूत्र वापरायचं, 100 गुणिले 20/100. या 100चा या 100ला भाग गेला म्हणजे इथे 1, इथे 1, 1 गुणिले 20 20. एका शेअरवरील लाभांश किती? 20 रुपये. लक्षात येतंय? ठीक आहे. आता एकूण लाभांश आपण काढू शकतो ना. एका शेअरवरील लाभांश जर तुम्हाला माहिती आहे 20, आपण शेअर किती घेतलेत? 50. मग 50 गुणिले 20 करून टाका, म्हणजे 1000 रुपये होईल. 50 दुने 100 आणि हा पुढचा 0, किंवा हे 2 शून्य घ्या आणि 5 दुने 10 म्हणजे 1000. एकूण लाभांश 1000. आता मला सांगा, परताव्याचा दर काढण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मिळाल्या की नाही? एकूण लाभांश मिळाला, एकूण गुंतवणूक मिळालं. मग सूत्र मी इथं लिहून घेतो, परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता या सूत्राची गरज राहिलेली नाही, हे इथं आपण लिहून घेतलेलं आहे. इथपर्यंत जायचं होतं म्हणून हे समोर तुमच्या असावं म्हणून मी लिहिलं होतं. एकूण लाभांश 1000 रुपये, एकूण गुंतवणूक 4000 रुपये गुणिले 100. बघा, या शून्याचा या शून्याला भाग जाईल, या शून्याचा या शून्याला भाग जाईल. झाले. इथले 2 शून्य गेले, इथले 2 शून्य गेले, या शून्याला इथलं शून्य जाईल म्हणजे काय येईल? 100/4. 4 नी 100ला भागलं तर 25 येतं. बरोबर आहे. परताव्याचा दर किती? 25. अमोलच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 25% आहे. 25 आहे. ठीक आहे. एवढं लक्षात आलं. दुसरं उदाहरण पण झालं बघा आपलं. तिसरा प्रश्न, जोसेफ यांनी पुढील प्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. कंपनी मध्ये दर्शनी किंमत ₹2 आणि अधिमूल्य ₹18 असलेले 200 शेअर्स. कंपनी बी मध्ये बाजारभाव ₹500 असलेले 45 शेअर्स. कंपनी सी मध्ये बाजारभाव ₹10,540 असणारे 1 शेअर. पहिला प्रश्न समजून घ्यायचा, एकूण गुंतवणूक विचारले. मग आता त्यांनी 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, म्हणजे कंपनी ए मध्ये केलेली गुंतवणूक अधिक कंपनी बी मध्ये केलेली गुंतवणूक अधिक कंपनी सी मध्ये केलेली गुंतवणूक. बरोबर आहे. म्हणजे या तिघांच्या गुंतवणुकीची जर बेरीज केली तर तुम्हाला एकूण गुंतवणूक काढता येईल. गुंतवणूक काढताना काय करायला लागेल आपल्याला? एकूण गुंतवणूक काढताना तर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या करावी लागतं. या ठिकाणी कंपनी सी मध्ये त्यांनी एकच शेअर घेतलेला आहे आणि बाजारभाव त्याचा माहिती आहे, त्यामुळे कंपनी सी मधली गुंतवणूक तुम्हाला लगेच काढता येईल. कंपनी बी मध्ये बाजारभाव ₹500 दिलाय, शेअर्सची संख्या 45 आहे. म्हणजे या ठिकाणी यांचा गुणाकार केला तरी तुम्हाला एकूण गुंतवणूक कळेल. फक्त कंपनी ए मध्ये आहे ना, तिथे मात्र त्यांनी काय केलं? बाजारभाव दिलेलाच नाही, पण दर्शनी किंमत दिले, अधिमूल्य दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण बाजारभाव काढू शकतो आणि शेअर्सची संख्येने त्याला गुणू शकतो. तर ठीक आहे, आपण सोडवायला घेऊया उदाहरण. सोप्पं एकदम. कंपनी ए मध्ये दर्शनी किंमत त्या शेअरची किती आहे? 2 आहे. अधिमूल्य ₹18 आहे. बाजारभाव याच्यावरून काढू शकतो. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत 2 अधिक अधिमूल्य 18 बरोबर 20. म्हणजे शेअरचा बाजारभाव किती आला? 20. आता कंपनी ए मधील गुंतवणूक बरोबर शेअर्स संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या किती आहे? 200.
बाजारभाव किती आहे 20, मग 200 गुणिले 20 म्हणजे बघा इथे 2 शून्य इथे 1 शून्य म्हणजे 3 शून्य द्यायचे आणि बेदुनी 4 म्हणजे 4000. कंपनी ए मधील गुंतवणूक जोसेफ यांची आहे 4000 रुपये. ठीक आहे. आता कंपनी बी चा विचार करा. बी कंपनीच्या शेअरचा बाजारभाव आहे रुपये 500. एकूण शेअर किती आहेत 45. बरोबर आहे. मग कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर शेअर संख्या गुणिले बाजारभाव. शेअर संख्या आहे 45 गुणिले बाजारभाव आहे 500 बरोबर 22,500. कसं आलं हे 2 शून्य तर आहे तसंच दिलं. 5 5 25 5 हातचाला 2 5 21 आणि 2 22 म्हणजे कंपनी बी मधील गुंतवणूक 22,500. कंपनी सी मधील गुंतवणूक 10,540 असणार आहे. सी कंपनीचा बाजारभाव 10,540 असलेला एक शेअर खरेदी केलेला आहे. म्हणून कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर 10,540 गुणिले 1 बरोबर 10,540 रुपये. म्हणून जोसेफ यांची एकूण गुंतवणूक 4,000 अधिक 22,500 अधिक 10,540 आणि यांची सगळ्यांची बेरीज तुम्ही केलीत तर 37,040 रुपये एवढी त्यांची गुंतवणूक आलेली आहे. जोसेफ यांची एकूण गुंतवणूक रुपये 37,040 आहे. ठीक आहे. झालं उदाहरण. चौथं उदाहरण. श्रीमती देशपांडे यांनी रुपये 20,000 गुंतवून रुपये 5 दर्शनी किमतीचे शेअर्स रुपये 20 प्रत्येकी अधिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील. बघा या ठिकाणी दर्शनी किंमत दिलेली आहे, बाजारभाव दिलेला नाही आणि आपल्याला किती शेअर्स त्यांनी एकूण विकत घेतले ते काढायचं आहे. एकूण गुंतवणूक दिलेली आहे. सोपं उदाहरण आहे. दर्शनी किंमत रुपये 5 अधिमूल्य रुपये 20 म्हणजे बाजारभाव काढू शकता. बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असणार आहे कारण अधिमूल्य म्हणजे अधिकचं मूल्य आहे असं समजूया. म्हणून बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर 5 अधिक 20 बरोबर 25 म्हणजे एका शेअरचा बाजारभाव 25 रुपये आहे. बरोबर आहे. याचा अर्थ 25 रुपये गुंतवल्यावर त्या कंपनीचा एक शेअर मिळतो. श्रीमती देशपांडे यांनी एकूण रुपये 20,000 गुंतवलेले आहेत. त्यांनी किती एकूण गुंतवलेत 20,000. मग त्यांनी समजा एक शेअर घेतला म्हणजे 25 रुपये गेले म्हणजे 20,000तून 25 कमी होणार. दुसरा शेअर घेतला पुन्हा 25 कमी झाले, पुन्हा वजा करायला घेणार. तिसरा शेअर घेतला पुन्हा 25 वजा म्हणजे जोपर्यंत त्यांचे पैसे संपत नाहीत तोपर्यंत 25 25 25 वजा होणार आणि तेवढे शेअर त्यांना मिळत जाणार. म्हणजे आपण या ठिकाणी पुन्हा पुन्हा वजाबाकी करतोय म्हणजेच भागाकार, पुन्हा पुन्हा वजाबाकी म्हणजे भागाकार. म्हणजे 25नी तुम्हाला 20,000ला भागावं लागेल. म्हणून शेअर्सची एकूण संख्या बरोबर एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव. म्हणून शेअर्सची एकूण संख्या बरोबर 20,000 छेद 25. आता बघा 25नी 200ला भागलं तर 8चा भाग लागतो ना. 25 8 200 आणि 0 0चा भाग म्हणजे 800. शेअर्सची एकूण संख्या किती 800 होणार. श्रीमती देशपांडे यांना 800 शेअर्स मिळतील. कळलं. सोपं उदाहरण होतं, लगेच झालं. पाचवं उदाहरण आहे बघा. श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती. तर ठीक आहे, सोपं उदाहरण आहे. बघा आपण जी माहिती दिली ती पहिल्यांदा लिहून घेऊ. दर्शनी किंमत त्यांनी दिली 100 रुपये. बाजारभाव दिलाय 120 रुपये दिलाय, नाही तर 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केल्या. शेअर्सची संख्या इथे दिली बघा 150 शेअर्स म्हटलंय 150 शेअर्स. लाभांशाचा दर दिलाय 7% कंपनीने दिलाय ना. आता आपल्याला गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढायचा तर त्याचं सूत्र माहिती पाहिजे ना. ते मी लिहून ठेवतो इथं बाजूला. परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता या ठिकाणी बघा आपल्याला मिळालेला एकूण लाभांश माहिती आहे का. नाही.
एकूण गुंतवणूक माहिती आहे का? नाही. तर पहिल्यांदा ते काढून घ्यायला लागेल. इथे बघा एकूण गुंतवणूक जी आहे ती बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या या पद्धतीने काढता येते. मग इथं आहे बाजारभाव पण दिले, शेअर्सची संख्या पण दिली आहे, त्यामुळे आपण एकूण गुंतवणूक सुरुवातीला काढू शकतो. म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. ते किमती लिहा, बाजारभाव 120 आणि शेअर्सची संख्या 150. गुणाकार आहे, सोपा आहे, येईल तुम्हाला. 18,000. कसं काय? हे 2 शून्य दिले पहिल्यांदा, नंतर 15 दुनी 30, 30 शून्य हातचा आला 3, 15 एके 15 आणि 3 18 असा. म्हणजे एकूण गुंतवणूक किती आली? 18,000 रुपये झालेली आहे. म्हणजे आपल्याला परताव्याचा दर काढण्यासाठी एक गोष्ट तर मिळालेली आहे. आता दुसरं, मिळालेला एकूण लाभांश आपल्याला काढायचा आहे. आता एका शेअरवरील लाभांश बरोबर 100 गुणिले 7/100. त्यांनी बघा 7% लाभांश म्हटलेला आहे, आणि हा जो लाभांश आहे तो कोणाच्या किमतीवर काढला जातो? तर दर्शनी किमतीवर. मग 100 गुणिले 7/100. मग 100ला 100 गेले म्हणजे राहिले 7. एका शेअरवरील लाभांश किती आहे? 7 रुपये. आता एकूण लाभांश काढायचा आहे. मग जेवढे शेअर आहेत तेवढ्याला ह्या 7नी गुणायला लागेल. मग शेअर किती आहेत? 150 आहे, म्हणून 150 गुणिले 7 1050. कारण हा शून्य दिला आणि 15 7 105. म्हणजे एकूण लाभांश जो आहे तो किती? 1050 रुपये. मग आता दोन गोष्टी मिळाल्या, एकूण गुंतवणूक मिळाली, मिळालेला एकूण लाभांश मिळाला, बरोबर की नाही? मग आता सूत्रात किमती लिहू. पहिल्यांदा सूत्र लिहिलं, परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. मग या ठिकाणी 1050 छेद 18,000 गुणिले 100. बरोबर आहे? हे 2 शून्य आहेत, इथल्या 2 शून्याला गेले म्हणजे इथे 180 राहिले, वरती 1050. या शून्याचा या शून्याला भाग जाईल म्हणजे 105/18. बरोबर आहे? 18चा पाढा तुम्ही म्हणू शकता आणि भागाकार करू शकता. परताव्याचा दर बरोबर 5.83. आता या ठिकाणी बघूया का परत, म्हणजे समजूनच घेऊ. 18×5 90. 105 मधून 90 गेले म्हणजे राहिले 15. 15च्या पुढे शून्य घेतला, मानाचा घेतला म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं, बरोबर ना? 150 झाले. 18 18 18 18 2 36 18 1 54 18 72 18 म्हणजे 90 18 108 18 7 126 18 8 144. मग हा 8चा भाग लागला. 150 मधून 144 वजा केले तर 6 येतात. 6च्या पुढे 0. 18 त्रिक 54. 60 मधून 54 गेले, पुन्हा बाकी 6 येणार, पुन्हा 0 घ्या. 18 त्रिक 54. म्हणजे हे पुन्हा आवर्ती 3 पुन्हा येणार आहेत. मग तुम्हाला माहिती आहे, आपण दशांश चिन्हाच्या 2 घरं आपण उत्तर काढूया आणि थांबूया. परताव्याचा दर बरोबर 5.83. आलं लक्षात? सोपं उदाहरण होतं. 6वा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव ₹80 असून लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव ₹120 असून लाभांश 20% आहे. ठीक आहे, या ठिकाणी दर्शनी किंमत दिली नसली तरी सांगितले की दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. ठीक आहे, सोपं आहे एकदम. आपल्याला दर्शनी किंमत दिली नाही, त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची दर्शनी किंमत ₹X आहे असे मानलं आपण, कारण दोन्हींची समान आहे, त्यामुळे दोघांची दर्शनी किंमत XX आहे असं मानूया. कंपनी ए चा बाजारभाव ₹80 त्यांनी दिलाय, तो आपण लिहून घेतला. लाभांशाचा दर दिलेला आहे 16%, तोही लिहून घेतला. आता बघा, एका शेअरवर मिळणारा लाभांश बरोबर जी दर्शनी किंमत आहे त्याला आपण लाभांशाच्या दराने गुणलं की आपल्याला एका शेअरवर मिळणारा लाभांश मिळेल. ठीक आहे, X गुणिले 16/100. लाभांशाचा दर 16% म्हणजे 16/100. दर्शनी किंमत माहीत नाही, ती आपण X मानलेली आहे, ती आपण X घेतलेली आहे. X गुणिले 16/100 म्हणजेच काय? या ठिकाणी 0.16x हे समजून घ्या. आपण मागं पाहिलंय की छेदस्थानी 100 आहेत, मग 100 वर किती 100 मध्ये 1 वर किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत ना. मग हे 16 आहे तसंच लिहायचं आणि 2 घरं उजवीकडून डावीकडे यायचं आणि मग दशांश चिन्ह द्यायचं. मग 1 घर 2 घर
आणि इथे दशांश चिन्ह दिलं, इथं अंक नाही म्हणून आपण इथं 0 मांडला, गुणिले x म्हणून 0.16x असं आलेलं आहे. आता हा एका शेअरवर मिळणारा लाभांश आहे. एका शेअरसाठीची गुंतवणूक किती आहे? 80 रुपये. कारण एका शेअरचा बाजारभाव जो आहे तो 80 रुपये आहे. बरोबर. आपल्याला गुंतवणुकीच्या परताव्याचा दर काढायला लागेल, कंपनी ए चा आणि बी चा. बरोबर ना. ज्याचा दर जास्त मिळेल त्यातली गुंतवणूक ही फायदेशीर असणार आहे. मग आता आपण परताव्याचा दर काढू. मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता आपण काय करतोय? एका शेअरचाच विचार करतोय. मग एका शेअरवर मिळालेला लाभांश 0.16x छेद गुंतवणूक 80 गुणिले 100. बरोबर आहे. हे लक्षात आलं तुमच्या? पुढे आता बघा, हे 16x छेद 80 कसं आलं? तर 100 नी 0.16 ला गुणलं तर 16 येतं. ज्या वेळेला गुणता तेव्हा दशांश चिन्ह उजवीकडे सरकतं, भागताना दशांश चिन्ह डावीकडे सरकतं. 2 शून्य आहेत म्हणून 2 घरं उजवीकडे दशांश चिन्ह जाईल. इथे एक घर, इथे दुसरं घर, म्हणजे इथं दशांश चिन्ह, पुढे काय नाही म्हणजे 0. 16 दशांश चिन्ह 0 म्हणजे काय? 16च. म्हणून हे 16 गुणिले 1 16x छेद 80 आलं लक्षात? पुढे बघा, x छेद 5. आता तुम्ही म्हणाल हे कसं आलं? तर 16च्या पड्यात 80 आहेत. 16 1 16, 16 पंचे 80. मग 1x छेद 5, पण 1x असं लिहित नाहीत. 1 गुणिले x xच लिहितात, म्हणून x छेद 5. हे काय झालं? परताव्याचा दर झाला. कोणत्या कंपनीचा? कंपनी ए चा. कंपनी ए चा परताव्याचा दर x छेद 5 आलेला आहे. आता आपण कंपनी बी चा विचार करूया. कंपनी बी चा जो बाजारभाव आहे एका शेअरचा तो किती आहे? 120 रुपये. आपण मानाने म्हटलंय का? नाही, तिथे दिलेलं आहे उदाहरणामध्ये. लाभांशाचा दर दिलाय 20%. बरोबर. एका शेअरवर मिळणारा लाभांश बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. एका शेअरवर मिळणारा लाभांश बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. मग दर्शनी किंमत तर x आहे आणि लाभांशाचा दर 20/100. 20% म्हणजे 20/100. x गुणिले 20/100 म्हणजेच 0.2x. आता हे लक्षात आलं का तुमच्या? कसं काय आलं? 2 शून्य आहेत म्हणून 2 घरं इकडे येऊन दशांश चिन्ह द्यायचं, 20 लिहायचं आणि 2 घरं इकडे येऊन 1 2 आणि इथे दशांश चिन्ह. म्हणजे काय होईल? इथे अंक नाही म्हणून 0 0.2 0, पण 2 शून्य लिहायची गरज नाहीये म्हणून 0.2x हा एका शेअरवर मिळणारा लाभांश आहे कंपनी बी चा विचार करता. ठीक आहे. एका शेअरसाठीची गुंतवणूक किती आहे? 120 रुपये इथं दिले. मग आता परताव्याचा दर काढू. ए कंपनीच्या परताव्याचा दर आपण काढला x छेद 5. तर बी कंपनीच्या परताव्याचा दर काढू. पहिलं सूत्र पाठच पाहिजे. मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता हा जो विचार करतोय ना एकूण लाभांश आणि एकूण गुंतवणूक, हे एका शेअरसाठीच विचार करतोय आपण. म्हणून बघा, या ठिकाणी एका शेअरवर मिळणारा लाभांश 0.2x आहे, तो लिहिला. एकूण गुंतवणूक एका शेअरसाठीची 120 आहे, ती लिहिली. 120 गुणिले छेदस्थानी लिहिले 120 आणि गुणिले 100. आता इथं 20x आले छेद 120. बरोबर ना. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे संख्येला ज्या वेळेला आपण गुणतो, दशांश अपूर्णांक असलेली जी संख्या आहे त्याला ज्या वेळेला आपण गुणतो त्यावेळेला दशांश चिन्ह हे उजवीकडे सरकतं, म्हणून इथं 2 शून्य म्हणून 2 घरं उजवीकडे सरकलं. मग एक घर म्हणजे इथे आणि आणखीन एक घर सरकवायचं म्हणून 0 घेतला आणि त्याच्या पुढे दशांश चिन्ह. बरोबर ना. 20 दशांश चिन्ह 0 0 लिहिलं तरी 20च होतं, म्हणून 20x छेद 120 भागलं तर 1/6 येईल. बघा, कंपनी बी च्या परताव्याचा दर बरोबर 1/6. कसं आलं कळलं ना? 20 × 20 20 × 120. 1 गुणिले x आणि छेदस्थानी 6 आहेत. तसंच कंपनी ए चा परताव्याचा दर व कंपनी बी चा परताव्याचा दर यांची तुलना करूया. कंपनी ए चा परताव्याचा दर किती? 1/5. कंपनी बी चा परताव्याचा दर 1/6. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अंश जर समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो मोठा. हे आपण शिकलेलो आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये ना. मग या ठिकाणी अंश समान आहे म्हणून इकडे छेद लहान आहे पहिल्या अपूर्णांकामध्ये, त्याच्यामुळे हा जो आहे हा अपूर्णांक काय असणार आहे? मोठा असणार आहे. बरोबर.
म्हणून हे x/5 हे कुणाचं आहे, तर कंपनी एचं. म्हणून कंपनी ए व कंपनी बी यांच्या परताव्याच्या दराची तुलना करता कंपनी ए मधील गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे असं आपल्या लक्षात आलेलं आहे. आपलं उदाहरण सोडवून झालेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.